लाडकी बहीण योजनेमधून 71 लाख महिला बाद. ई-केवायसी नंतर लाभार्थी संख्या 2,47,00,000वरून थेट 1,76,00,000वर. तर लाडकीच्या केवायसी साठी आज शेवटचा दिवस. मुंबईकरांना वीज दराचा दिलासा. बेस्ट आणि टाटासह अदानी कंपनीची वीज 1 रुपयानं स्वस्त. उद्यापासून नवे दर लागू होणार. नवीन आर्थिक वर्षामध्ये अनेक नवे बदल होणार. नवीन कर प्रणाली लागू होणार. तर पॅन कार्ड ते एटीएम बँकिंगचे नियम सुद्धा बदलणार. घरगुती व्यावसायिक गॅसचे दरही वाढण्याची शक्यता. राज्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर. जालन्यामध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू. शेती पिकांना मोठा फटका. आजही अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. आघातामधील युद्धामुळे खरीप हंगामावर अनिश्चिततेचं सावट. अमेरिकेमधून आयात घटल्यामुळे खत टंचाईची शक्यता. तर एल निनोच्या प्रभावामुळे देशात दुष्काळाची भीती. मुंबई मनपाच्या आयुक्तपदाच्या शर्यतीमध्ये अश्विनी भिडे यांचं नाव आघाडीवर. उपमुख्यमंत्री शिंदे आणि अश्विनी भिडे यांची जवळपास तासभर चर्चा. तर आयुक्तपदासंदर्भात फडणवीस आणि शिंदेंचीही खलबतं. होंदुखरातच्या पुस्तकामध्ये सुद्धा उदो उदो असा मी नामकरण या आत्मचरित्र आता सध्या वादाच्या भोवऱ्यात. बोंधुखरातचा सिद्धपुरुष असा उल्लेख. पॅरिसमध्ये खरातनं ओशनॉलॉजीचा अभ्यास केल्याचाही दावा. मुंबईमध्ये आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वाची बैठक. विदर्भासह मराठवाडा विभागाचा आढावा घेतला जाणार. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये भारत नक्षलवाद मुक्त. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची लोकसभेत माहिती. आज शस्त्र उगारणाऱ्या प्रत्येकाचा हिशेब होणार. शहांचा इशारा. देशामध्ये उद्यापासून जनगणना प्रक्रियेला सुरुवात. प्रक्रिया 2 टप्प्यात पार पडणार. यंदा प्रथमच स्वगणनेचा पर्याय.